पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकू शकतो. काळजीपूर्वक लक्ष द्या. एकूण आंब्यापैकी, एकूण आंबे किती आहेत माहित नाही, त्या एकूण आंब्यापैकी 2/3 आंबे आयुषने व 1/5 आंबे श्लोकने खाल्ले. किती आंबे आहेत माहित नाही. त्यापैकी किती आंबे खाल्ले आयुषने? 2/3. आणि श्लोकने किती खाल्ले? 1/5 आंबे खाल्ले. तरी 10 आंबे शिल्लक राहिले. तर एकूण आंबे किती होते? पहा, खूप सोपा प्रश्न. समजा काय करूयात आपण, एकूण आंबे किती होते असं x मानू. समजा एकूण आंबे माहित आहेत का आपल्याला? x होते असे मानू आपण. कोणतेही अक्षर मानलं तरी चालतं. x म्हणा, y म्हणा, p म्हणा, कोणते. मग आता आयुषने खाल्लेले आंबे सांगा. आयुषने खाल्लेले आंबे x मानले आपण, x पैकी खाल्ले त्याने, म्हणून 2x/3. काय? एकूण आंब्यापैकी त्यांनी 2x/3 आंबे कोणी खाल्ले? आयुषने. आणि श्लोकने खाल्लेले आंबे, श्लोकने खाल्लेले आंबे किती? 1 म्हणजे x मान 1, x पैकी एकूण आंब्यापैकी 1/5. 1/5 म्हणजेच काय? x मानला आपण एकूण आंबे खाल्लेल्यापैकी, त्यापैकी म्हणजे श्लोकने 1/5. तरी किती शिल्लक राहिले? 10 आंबे शिल्लक राहिले. आता आपण याच्यावर एक समीकरण तयार करूया. पहा, तयार होणारे समीकरण काय होईल? 2x/3 आयुषने खाल्लेले आंबे, त्यानंतर 1/5 श्लोकने खाल्लेले आंबे, आणि शिल्लक राहिलेले आंबे 10. म्हणजे सगळ्यांचे मिळून एकूण आंबे झाले. एकूण आंबे आपण x मानलेला आहे. बरोबर? इथपर्यंत लक्षात आलं आपल्याला हे समीकरण. आता खूप सोपं आहे. जोपर्यंत तुम्हाला हे समीकरण मांडता येत नाही तोपर्यंत पुढे गणित येणार नाही. पण समीकरण मांडणं पण सोपं आहे. काय केलं आपण? एकूण आंबे x मानले. आयुषने खाल्लेले आंबे मग किती? x पैकी 2x/3 म्हणजे 2/3 आंबे आयुषने खाल्ले, आणि श्लोकने 1/5 खाल्ले होते, म्हणजे एकूण पैकी 1/5 आणि शिल्लक राहिलेले 10. या तिघांची बेरीज आणि एकूण आंबे x. आता काय करा, यांची लसावी काढा. 3/5, 3 आणि 5 लसावी किती येते? 15 येते. आता दोन्हीकडे 15 ने गुणूया. आपण इथं करतोय. आता इकडे दिसणार नाही, इकडे सोपी पद्धत. पहा, 2x/3 गुणिले 15 अधिक 1/5 गुणिले 15 अधिक 10 गुणिले 15. डायरेक्ट गुणाकार करूया. 10 गुणिले 15 म्हणजे 15 150 बरोबर x म्हणजे 15 ने गुणा त्याला 15x. इथं थोडस लिहितो 15x. आता पहा, 3 15 ला भागा, 3 5 15. काय उरलं हो इथं? 2x गुणिले 5 म्हणजे 5 दुनी 10x. किती उरलं? 10x. अधिकला अधिक. आता इथं 5 1 5, 5 3 15. काय उरलं? x आणि 3 म्हणजे 3x अधिक 150 बरोबर 15x. सोपं आहे. आता काय करायचंय? 10x आणि 3x यांची बेरीज किती येते? 13x अधिक 150 बरोबर 15x. आता फक्त इकडे पण 150 ठेवा. 15x मधून 15x तसंच ठेवा. अधिक 13x इकडे आल्यानंतर वजा 13x होतं. आता 150 बरोबर 15x मधून 13x गेले, किती उरले हो? सांगा सांगा. 15 मधून 13 गेले, 2x उरले. किती उरले? 2x उरले. आता काय करायचंय? 150 तसंच ठेवला. 2 गुणाकारामध्ये आहे, इकडे येऊन भागाकारात होतं, बरोबर चिन्हाच्या डावीकडे किंवा उजवीकडे, बरोबर x. आता 2 ने 15 150 ला भागा. 2 7 14. किती उरलं? 1 उरलं. 2 5 10 75.
75 बरोबर x म्हणजे किंवा x बरोबर 75. आपण x काय मानलेला आहे हो? एकूण आंबे x म्हणजेच x ची किंमत 75 आली आणि आपल्याला विचारलेलं काय आहे? एकूण आंबे किती होते? एकूण आंबे किती होते? 75. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए किंवा 1 हे उत्तर अगदी बरोबर. सोपं आहे, समजलं तुम्हाला सगळ्यांना? व्हेरी गुड. चला.